सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर दोन्ही दिवस ही एकादशी आलेली आहे. पुत्रदा एकादशी म्हणजेच भागवत एकादशी. या वर्षातली शेवटची एकादशी ही 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबरला आलेली आहे. तर व्रत उपवास कधी करायचा? 30 डिसेंबरला करावा की 31 डिसेंबरला करावा? तर या वर्षातली शेवटची पुत्रदा एकादशी म्हणजेच भागवत एकादशी ही 30 डिसेंबरला असणार आहे. एकादशी प्रारंभ 30 डिसेंबर 2025 मंगळवार रोजी सकाळी 7 वाजता ही एकादशी प्रारंभ होणार आहे आणि 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजता या व्रताची समाप्ती होणार आहे. एकादशीचं व्रत उपवास 30 डिसेंबरला करून 31 डिसेंबरला पारण फेडायचा आहे, म्हणजे उपवास सोडायचा आहे. तर 31 डिसेंबरला बुधवारी सकाळी 7:18 ते सकाळी 10 वाजेपर्यंत आपल्याला उपवास सोडायचा आहे. आता प्रत्येकालाच उपवास जमत नाही. जी लोक 12ही महिने एकादशीचं व्रत करतात, उपवास करतात, त्यांनी उपवास जरूर धरावा. तुमची तब्येत नीट असेल तर तुम्ही या एकादशीचं व्रत उपवास करू शकतात. आता ज्यांना नाही जमत, काही व्यक्ती वर्षातल्या 2 एकादशी करतात, आषाढी आणि कार्तिकी. जास्त करून त्या 2 एकादशी आपण एकादशीचं व्रत, आषाढी एकादशीचं व्रत पकडतो आणि कार्तिकी एकादशीचं. ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्या व्यक्ती पुत्रदा एकादशीचं व्रत अगदी भावभक्तीने करतात. आता ज्यांना संतान झालेली आहे त्या व्यक्तींनी सुद्धा या एकादशीचं व्रत करायचं आहे. उपवास नाही केला तुम्ही तरीही चालेल. जमत असेल, तुमची तब्येत नीट आहे तर उपवास जरूर करा. नाही जमत, देव आहे, देवांना फक्त भक्ती हवी आहे, आपल्याकडून सेवा हवी आहे, मग तुम्ही उपवास नाही केला ना तरीही चालेल. एकादशी आणि दुप्पट खाशी असं काही वेळा होतं, म्हणून उपवास नका करू तुम्ही, पण सेवा मात्र सर्वांनी करायची आहे. ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांनी सुद्धा या एकादशीचं व्रत आवर्जून करावं आणि ज्यांना संतान झालेली आहे त्या संतानला सर्व सुखांची प्राप्ती व्हावी, दिवस रात्र लेकरा बाळांची प्रगती व्हावी, त्यांच्यावर कसलंच कधी संकट येऊ नये यासाठी सुद्धा आई वडिलांनी या एकादशीचं व्रत जरूर करावं. महिलांनो, दादांनो, काही जमलं नाही ना तरी एक दिवा या ठिकाणी जरूर लावा. उद्या बघा, मुलांना इतके प्रगतीचे मार्ग मिळतील, लक्ष्मीनारायणांची कृपा होईल. असा सुंदर दिवस आहे उद्याचा. आता पुत्रदा एकादशी ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे ना त्या व्यक्तींनी तर हे व्रत जरूर करावं. ज्यांना संतान झालेली आहे त्यांनी सुद्धा सर्वांनी मिळून आपण उद्या एकादशीचं व्रत करायचं आहे. घरात वंशाचा दिवा येवो किंवा वंशाची पंथी येवो, पण आपल्या घरात पाळणा हलतो ना देवांच्या कृपेने, हेच आपल्यासाठी मोठं भाग्य असतं. एक स्त्री जेव्हा आई होते ना, सर्व जगाची तिला सुखाची प्राप्ती होते. आई होणं जगातलं सर्वात मोठं पुण्य आणि ते तिला देवांच्या कृपेने प्राप्त होतं. म्हणून ही पुत्रदा एकादशीचं व्रत अवश्य करावं. नाही उपवास जमला पण आपण सेवा तर करू शकतो. ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे, रिपोर्ट म्हणजे नॉर्मल येत आहे तरी पण दिवस राहत नाही, काही ना काही कारणास्तव, म्हणजे दिवस राहतात पण काही कारणास्तव ते मूल अपत्य जन्माला येत नाही, मग अशा स्त्रियांनी आणि पुरुष दादांनी सुद्धा संतान गोपाळ स्तोत्र 1.25 महिना तुम्हाला संतान गोपाळ स्तोत्र एक वेळ ठरवून घ्यायची. सकाळ किंवा संध्याकाळ आपण देवघरासमोर बसायचं, आसन घेऊन बसा. पत्नीने सेवा करा, पतीने सेवा करा. पत्नीला 4 दिवस वगैरे मध्ये आलेस तर मग पतींनी दादांनी जरी सेवा केली, पण अखंड सेवा 1.25 महिना ही सेवा करायची आहे. आता एकाने सुरू केली मग दुसरा करू शकत नाही असं नाही, पती पत्नीने मिळून ती सेवा पूर्ण करायची आहे. मग पत्नीने थोडे दिवस करा, पतीने करा, चालेल, पण 1.25 महिना अखंड आपल्याला संतान गोपाळ स्तोत्र एक वेळ ठरवून घ्यायची. सकाळ किंवा संध्याकाळ देवघरासमोर बसायचं, आसन घेऊन बसायचं, तुपाचा दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि आपल्याला संतान गोपाळ स्तोत्र पठण करायचं आहे. देवाला नैवेद्य दाखवा, दूध साखरेचा दाखवा,
खडी साखरेचा दाखवा रोज, आणि तो साखरेचा आणि दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही पती पत्नीने घ्यायचा आहे. त्यावर एखादं तुळशी पत्र ठेवावं. अशी साधी सोपी तुम्ही सेवा, संतान गोपाळ स्तोत्राची सेवा कधीच खाली जात नाही. मनापासून हृदयापासून करा. भगवान श्री हरी विष्णू 1 वर्षाच्या आत तुमच्या घरात पाळणा जरूर हलवतील. 1.25 महिना ही सेवा अखंड करायची आहे. आता उद्या पुत्रदा एकादशी, सर्वांनी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यात 1 तुळशी पत्र टाका. उद्या कृपया कुणीही तुळस तोडू नका. पूजेसाठी हात लावायचा आहे, फक्त तोडू नका. मंजुळा तोडू नका, तुळशीची पानं तोडू नका. आजच तुम्ही तोडून ठेवली चालेल, किंवा फुलवाल्या दादांकडून तुम्ही विकत आणा. सेवेला तुळस तर लागणारच आहे, पण उद्या एखादं तुळशीचं रोप लावता आलं तर लावा, पण तुळस तोडू नका. पूजा मात्र नक्कीच करायची आहे. सकाळी अंघोळीच्या पाण्यात 1 तुळशीपत्र टाका. लहान लेकरांपासून मोठ्यांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. शारीरिक मानसिक त्रास दूर होतील. लक्ष्मीनारायणांची कृपा होईल. अंघोळीनंतर देवघरात, प्रत्येकाच्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असतेच आणि असायलाच हवी. छान असं पंचामृत तयार करा, किंवा गाईचं दूध येतं तुमच्याकडं तर गाईचं दूध तापवण्याच्या आधी थोडंसं बाजूला काढून ठेवा, आणि त्या कच्च्या दुधाने देवांना अभिषेक करायचा आहे. बाळकृष्णाची मूर्ती ताम्हणात घ्यायची. आधी स्वच्छ पाण्याने, दुधाने, पुन्हा स्वच्छ पाण्याने स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे मूर्ती. पिवळं आसन असेल तुमच्याकडं, पिवळा कपडा, तर उद्या आवर्जून पिवळ्या रंगाचा कपडा आपल्या देवघरात जरूर अंथरा. नसेल लाल, जो तुम्ही नित्य नियमाने अंथरतात देवघरात, तो जरी अंथरला चालेल. देवांची छान पूजा करायची आहे. वस्त्र घालायचं आहे. अष्टगंधाचा तिलक लावा. पिवळी फुलं अर्पण करा. पिवळी मिठाई अर्पण करा. नाही पिवळी मिठाई, केळीचा नैवेद्य दाखवा. आणि त्या केळीच्या नैवेद्यातून लहान लेकरं असतील तुमच्या घरात किंवा आजूबाजू, तर तो केळीचा नैवेद्य लहान लेकरांमध्ये वाटायचा आहे. उद्या थोडंसं दही घ्यायचं आहे, किंवा माखन, तुमच्याकडं माखन तयार करत असाल तर लोण्याचा गोळा घ्या. त्यात थोडीशी खडी साखर टाका. चांगलं मिक्स करा. लोणी आणि खडी साखर देवांना नैवेद्य दाखवा. आणि लहान लेकरांमध्ये तो नैवेद्य प्रसाद म्हणून वाटता आला ना, तर खूप सुंदर अनुभव येतील. ज्या व्यक्तींना, ज्या महिला असतील, पुरुष दादा, तुम्हाला जर संतान प्राप्ती हवी आहे ना, ही छोटीशी सेवा करा. उद्या लोण्याचा गोळा घ्या, तुम्ही विकत आणा, किंवा घरातला काढला ताज्या लोण्याचा तरीही चालेल. त्यात थोडीशी खडी साखर टाका, आणि छान लोणी आणि खडी साखर देवांना नैवेद्य दाखवा. आणि लहान लेकरांना, 1 लेकरू भेटेल तुम्हाला, 2, 5, 10, 11, जेवढी मुलांना तुम्हाला 1 चमचाभर लोणी आणि साखर प्रसाद म्हणून देता आलं ना तर चालेल. खूप सुंदर अनुभव येतील. तुमच्या सर्व इच्छा भगवान श्री हरी विष्णू लवकरच पूर्ण करतील. तुमचं घर इतकं भरून जाईल, इतकं म्हणजे तुमच्या घरात लवकरात लवकर पाळणा हलेल, आणि तुमचं घर गोकुळा समान होईल. असा सुंदर अनुभव देणारी ही सेवा आहे. लोणी आणि खडी साखर भगवान श्री हरी विष्णूंना, बाळकृष्णांना खूप प्रिय आहे. आणि पुत्रदा एकादशीला याचा नैवेद्य जरूर दाखवा आणि लहान लेकरांमध्ये वाटा. मंदिर असेल, मंदिरात सुद्धा तुम्ही लोणी आणि साखरेचा नैवेद्य दाखवा, केळीचा नैवेद्य दाखवा. आणि तिथं लहान लेकरं असतील, मग गोरगरीब जरी असले ना, काय झालं, त्यांना पण जीव असतो. सर्वांना तो नैवेद्य प्रसाद म्हणून दाखवा. बघा, तुमचं घर 1 वर्षाच्या आत नाही गोकुळ झालं तर मग बोला. उद्या सर्वांनी देवांना, बाळकृष्णाची मूर्ती असेल, विठू माऊलीची, रुक्मिणी मातेची, जेवढी तुळशीची पानं असेल ना, देवांना तुळस अर्पण करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. किंवा विष्णू सहस्त्र नामावली पठण करत जरी तुम्ही तुळस अर्पण केली ना चालेल. किमान 1 तुळशीचं पान, 21, 51, 1001, जेवढी तुळशीची पानं असतील ना तेवढी तुळशीची पानं नक्कीच उद्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर, किंवा विठू माऊलीची मूर्ती असेल, अभिषेक करा तुळशीने. जेवढी तुळशीची पानं आहे ना तेवढी तुळशीची पानं जरूर अर्पण करा. ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे आणि ज्यांना संतान प्राप्ती झालेली आहे पण मुलांना काही अडीअडचणी आहे, सर्वांनी तुळस अर्पण करा. आणि संध्याकाळी त्यातलंच एखादं तुळशीचं पान, किंवा दुसऱ्या दिवशी आपण व्रताचं पारणं फेडू, म्हणजे उपवास सोडू, देवांना नैवेद्य दाखवून
तेव्हा जरी एक तुळशीचं पान आपल्या मुलांना खायला द्या. ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्या पती पत्नीने देवांना वाहिलेलं एक एक तुळशीचं पान तुमची इच्छा बोलून प्रसाद स्वरूप खाल्लं ना तुम्ही, सुंदर याने सुद्धा खूप सुंदर अनुभव येतील. तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर नक्कीच पूर्ण होईल. पुत्रदा एकादशीला जेव्हा एखादी स्त्री किंवा एखादे दादा म्हणजे पुरुष जेव्हा सेवा करतात ना, लक्ष्मी नारायण त्यांची सर्व सेवा नक्कीच कबूल करून घेतात आणि त्यांच्या सर्व इच्छा नक्कीच लवकरात लवकर पूर्ण करतात. म्हणून उद्या तुळशीची ही सेवा जरूर करा. एखादं तुळशीचं पान तुमच्या घरात जर बरकत होत नसेल, लक्ष्मी टिकत नसेल, तर एखादं तुळशीचं पान घ्यायचं आणि लक्ष्मी मातेला स्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपा किमान 21 वेळा आणि ते तुळशीचं पान आणि 1 रुपया तुम्ही आपल्या तिजोरीत ठेवा, एखाद्या डबीत ठेवा, एखाद्या लाल कपड्यात बांधून ठेवा. यामुळे तुमच्या घरात पैसा येऊ लागेल. तो पैसा स्थिर राहील, टिकून राहील, लक्ष्मी बरकत देईल तुम्हाला. तुमच्यावर लक्ष्मी अष्टरूपी लक्ष्मी माता कायम तुमच्यावर प्रसन्न राहील, भरभरून आशीर्वाद देईल. म्हणून एक तुळशीचं पान उद्या वर्षातली शेवटची एकादशी आहे, आपल्या तिजोरीत ठेवा, पॉकेटमध्ये वगैरे ठेवू नका. आपला हात लागतो, ते पडलं कुठं तुळशीचं पान तर असं व्हायला नको, आपल्या तिजोरीतच ठेवा. पुढील वर्षी ते तुळशीचं पान तुम्ही निर्माल्यात टाकलं, नवीन तुळशीचं पान ठेवलं किंवा दर महिन्याला 15 दिवसाला जरी तुम्ही तुळशीचं पान ठेवत गेला ना चालेल. तो रुपया तोच ठेवा. तुळशीचं पान तुम्ही ते बदललं तरीही चालेल किंवा 1-1 वर्षाने बदला. यामुळे घरातली लक्ष्मी स्थिर राहते, टिकून राहते, बरकत येते, विनाकारण पैसा खर्च होत नाही. ही सुद्धा सेवा जरूर करा. उद्या प्रत्येकाकडून महिलांनी, दादांनी, लेकरं असतील सर्वांनी देवांना तुळस जरूर अर्पण करा. सकाळी किंवा संध्याकाळी विष्णू सहस्त्र नामावलीची सुद्धा सेवा करायची आहे. तुम्ही स्वतः पठण करा किंवा यूट्यूबवर ऐका. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही स्वतः पठण करा. तुपाचा दिवा लावून सेवा करायची आहे. तुळशी मातेची सेवा महिलांनो सकाळ संध्याकाळ उद्या झालीच पाहिजे. तुळशीला दोन्ही वेळेला हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून 21 वेळा देवांचा मंत्र जपायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तुपाचा दिवा लावा तुळशीजवळ. एखादं तुळशीचं रोप नसेल तुमच्याकडं, लावून द्या. उद्या छान दिवस आहे. उद्या मुख्य दाराशी सुद्धा एक दिवा लावायचा आहे. आईने आपल्या मुलांच्या सुख कल्याणासाठी, प्रगतीसाठी, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्या, त्यांना प्रत्येक क्षेत्रात शिक्षण, नोकरीत भरभरून यश, प्रगती मिळावी, त्यांचे सर्व स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी तुळशीजवळ सुद्धा एक तुपाचा दिवा लावा. मुख्य दाराशी एक तुपाचा दिवा लावता आला चालेल. त्या तुपाच्या दिव्यात चिमूटभर हळद टाका, 1 कापराची वडी टाका, 2 लवंग टाका. आपल्या देवघराच्या दिव्यात जरी तुम्ही अखंड दिव्यात तुम्ही या वस्तू टाकल्या ना तरीही चालेल किंवा तुळशी मातेजवळ जो दिवा लावाल त्यात या वस्तू टाका किंवा तिन्ही ठिकाणी मुख्य दाराशी दिवा लावाल त्यात सुद्धा 1 कापराची वडी टाका, 2 लवंग टाका, चिमूटभर हळद टाका. आपला मुख्य देवघरात जो दिवा असतो ना त्यात सुद्धा या वस्तू टाका. या वासाने सुद्धा लक्ष्मी नारायण खूप प्रसन्न होतात. घरातली जी नकारात्मकता असते ना ती नष्ट होते. घरात वास्तुदोष असतील, पितृदोष असेल, कुणाची नजरबाधा झालेली असेल घरात, यामुळे सुद्धा बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं. म्हणून अशा शुभ तिथींना आपल्या दिव्यात या 3 वस्तू तर आवर्जून टाकाव्या. 2 लवंग टाकाव्या, चिमूटभर हळद टाकावी. हळदीने लक्ष्मी नारायण खूप प्रसन्न होतात आणि ज्या लवंग टाकतो ना त्यामुळे घरातली नकारात्मकता दूर होते, लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घराला, आपल्या पैशाला, आपल्या प्रगतीला कधीच कुणाची नजरबाधा होत नाही. ज्याची त्याची नजरबाधा ज्याच्या त्याच्याकडेच जाते. म्हणून या 3ही वस्तू जरूर टाकत जा. कापराच्या वासाने तर सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि घरातलं वातावरण आपलं सकारात्मक होतं. म्हणून हा उपाय जरूर करा. 1 दिवा तुळशीजवळ मुख्य दाराशी आईने जरूर लावा. देवघरात तर 1 अखंड दिवा लावून ठेवा. दुसऱ्या दिवशी 31 तारखेपर्यंत तुमचा उपवास सुटत नाही तोवर तो दिवा प्रज्वलित राहील, याची नक्की काळजी घ्या. उद्या पुत्रदा एकादशीला एखादी गाय मिळाली तुम्हाला, उद्या मिळू दे किंवा परवा 31 तारखेला,
गाईला ताजी चपाती तूप गूळ लावून जरूर खाऊ घाला. नमस्कार करा. तुमची इच्छा बोला. गोमातेच्या पोटाला हात लावून तुम्हाला हात लावू देत असेल तर, मारत वगैरे असेल गाय तर लांबून नमस्कार करा. तिला लांबून नैवेद्य प्रसाद खाऊ घाला, म्हणजे ताजी चपाती खाऊ घाला. ज्यांच्या लग्न कार्यात अडचणी येतात त्या व्यक्तींनी, त्या मुलगा किंवा मुलगी त्यांनी थोडीशी चणा डाळ भिजवून त्यावर गुळाचा खडा ठेवावा आणि तो नैवेद्य, तो प्रसाद गाईला जरूर खाऊ घालावा. यामुळे सुद्धा इच्छा पूर्ण होतात. काही ग्रह दोष असतात, कुंडलीतील दोष असतात, ते सुद्धा संपून जातात, नष्ट होतात आणि ग्रह आपल्याला साथ देऊ लागतात. कुंडली मिळून येईल तुमची. योग्य ठिकाणी योग्य मुलाशी किंवा योग्य मुलीशी नक्कीच लग्न होईल तुमचं. लवकरात लवकर शुभ कार्य तुमच्या घरात घडून येईल. म्हणून ही पुत्रदा एकादशीची, भागवत एकादशीची सेवा सर्वांनी करा. घराजवळ एखादं मंदिर असेल विठू माऊली रुक्मिणी मातेचं, तर तिथं जरूर जा. तुळस अर्पण करा देवांना. केळीचा नैवेद्य दाखवा, लोणी साखरेचा नैवेद्य दाखवा. तिथं लहान लेकरांना वाटा. उद्या संध्याकाळी महिलांनो एक सेवा जरूर करायची आहे. आरती तर आपण जरूर करतो. उद्या पुत्रदा एकादशीला कापूर आरती करा आणि त्या कापरावर तुम्हाला थोडीशी चिमूटभर पिवळी मोहरी जाळायची आहे. पिवळी मोहरी भगवान श्रीहरी विष्णूंना खूप प्रसन्न करते. घरातलं वातावरण प्रसन्न होतं आपलं आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. म्हणून पुत्रदा एकादशीला चिमूटभर पिवळी मोहरी जाळा कापरावर. 2 लवंग जाळा. लवंगांनी सुद्धा माता लक्ष्मी आकर्षित होते, घराकडे खेचून येते आणि अखंड आपल्या घरात वास करते. म्हणून दोन्ही वस्तू उद्या कापरासोबत जाळा. संपूर्ण घरात फिरवा. नंतर ते धुपाचं भांडं थोड्या वेळ दाराशी ठेवून द्या.